बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक गदी माडगूळकर लिखित कथा खेळ. राम आणि रघु यांच्या पत्रांतून नेहमी तिचा उल्लेख असे. तिच्या नावा वाचून त्यांची पत्रे नसतच म्हटले तरी चालेल. ती त्या दोघांवर एकाच वेळी प्रेम करीत होती की काय न कळे. का ते दोघे एकाच वेळी तिच्यावर प्रेम करीत होते? तसेही असेल. कधी दोघांची पत्रे एकाच लिफाफ्यातून येत आणि तरीही त्या दोन्ही पत्रात तिचा उल्लेख असे. नुसता उल्लेखच नव्हे तर तिच्या रूपाची वर्णने असत, तिच्या भेटीच्या हकीकती असत, तिच्या आवडीनिवडींचा पाढा मोठ्या साक्षेपाने वाचलेला असे. वयाचेच खेळ होते ते. राम विज्ञानाच्या पदवी परीक्षेला बसत होता आणि रघु पोस्टात कारकुनी करीत होता. ते दोघेही एकाच शहरात राहत होते, पण दोन टोकांना. रामच्या वडिलांचे घर होते रंकाळा तलावाकाठी आणि रघुची ब्रह्मचारी मठी होती शाहूपुरीतल्या 5व्या गल्लीत. तिचे घर अगदी मध्यवस्थित असावे. गुजरी आणि महाद्वार रस्ता यांनी परस्परांना छेद दिला आहे तिथेच. राम आणि रघु यांची माझ्याशी गाठ पडून 4 तरी वर्षे उलटून गेली होती. ते दोघे योगायोगानेच कोल्हापूरसारख्या शहरात एकत्र आले होते. मी एकटाच बाजूला पडलो होतो. मी अजून धडपडत होतो. आयुष्याची वाट सापडता सापडत नव्हती. तिघे एकत्र असलो तर फार आनंद झाला असता, पण ते काही केल्या जमत नव्हते. राम आणि रघु मात्र आनंद उपभोगीत होते. ते रोज एकमेकांना भेटत होते, एकच चित्रपट पाहत होते, एकत्र बसून कोल्हापूरच्या प्रसिद्ध मांसान्नाचा आस्वाद घेत होते. कधी कधी रमसारख्या अतिस्वस्थ आणि परिणामकारक पेयाचाही समाचार त्यांना लाभत होता. ते सारे ठीकच होते. दोघांनी एकाच पोरीवर प्रेम करण्याचा प्रकार मात्र मला तरी फार अद्भुत वाटत होता. काहीसा असंभवनीय आणि असभ्य भासत होता. ते दोघे तिच्या प्रणयाराधनेत रंगून गेलेले दिसत होते. ते दोघेही तिचा उल्लेख निटली अशा नावाने करीत होते. निटली म्हणजे काय कुणाला माहीत? मी ना कधी रामला त्या विषयात विचारले होते, ना कधी रघुला लिहिले होते, पण या निटली नावाच्या तरुणीने माझ्याही कुतूहलाला फार डिवचले होते. अगदी अगदी अस्वस्थ करून टाकले होते. इंग्रजी कथा कादंबऱ्यात बोलभाषा योजताना अनुच्चारित पण अपेक्षित अक्षरांच्या जागी स्वल्पविरामासारखे एक चिन्ह योजतात हे मला माहीत होते. निटली या 3 अक्षरांच्या मागे एक तसले चिन्ह राम आणि रघु दोघेही योजित असत. म्हणजे त्या पोरटीचे नाव निटली नव्हते, आणखी काही होते. निटली निटली निटली. कोण जाणे ती ख्रिश्चन होती, हिंदू होती, यवनी होती की आणखी कोणी? का मराठी भाषेतल्या कुठल्या तरी रूढ नावातील आधीची काही अक्षरे गळून हे रसायन सिद्ध झाले होते? राम जाणे. त्या निटलीला एकवार डोळे भरून पाहण्यासाठी मी अगदी आसुसलो होतो. तसा मीही राम रघुप्रमाणेच प्रेम करण्याच्या वयात होतो, पण माझ्यावर कोणी देखील प्रेम करीत नव्हते. कथा कादंबऱ्या वाचण्या इतका अवसर मला आजकाल मुळीच मिळत नव्हता. चित्रपटांची केवळ विज्ञापनेच अनिच्छेने माझ्या दृष्टीस पडत होती. प्रेम या शब्दाची भेट मला राम आणि रघु यांच्या पत्रातूनच काय ती होत होती. ते दोघे प्रेम करीत होते, आयुष्यातला आनंद पिळून काढीत होते. या वर्तमानपत्राच्या कचेरीत 4 दिवस, त्या वर्तमानपत्राच्या कार्यालयात 2 दिवस असे करीत मी दिवस ढकलीत होतो. रात्री मात्र त्रासदायक होत होत्या. उद्याची चिंता ही त्या त्रासावर हमखास गुणकारी मात्रा ठरली होती. एका सकाळी मला एक पत्र मिळाले. ते रामचेच होते. हस्ताक्षरावरून आणि पत्त्याभोवतीच्या नक्षीवरून मी ते तत्काळ ओळखले. हल्ली हल्ली निटलीविषयी काही वाचनेही मला आतल्या आत आवडू लागले होते. रामने फार थोडक्यात लिहिले होते. राजा, माझे लग्न ठरले आहे.
येत्या 5 तारखेला. समारंभ कोल्हापुरात होणार आहे. तो नरसोबाच्या वाडीला जाऊन उरकायचा आहे. तू 4ला सकाळीच इथे पोहोचले पाहिजेस. शरीर संबंध कोणाशी वगैरे सारे इथे आल्यावर कळेलच. आज तारीख 3 आहे. तू उद्या रात्रीच निघ आणि थेट रग्याच्या मठीवर जा. तिथून दोघे इकडे यालच. तुझा रामड्या. राम्याचे लग्न निटलीशी ठरले होते आणि रघु नुसता माझ्यासारखाच वऱ्हाडी ठरला होता. मला काही म्हटल्या काही कळले नाही. मी उगीचच्या उगीच अस्वस्थ मात्र झालो. दिवसभर काही सुचले नाही. रात्री झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी सायंकाळी स्वतःला महान पत्रपंडित समजणाऱ्या म्हाताऱ्या संपादकाकडे मी रजेची याचना केली. तसे चष्म्याच्या वरून बघत त्याने विचारले, कुठे जाताय? लग्नाला, मी उत्तर दिले. कोणाच्या? एका मित्राच्या. तेच म्हटलं, तुम्हाला मुलगी देणारा कोण मूर्ख निघाला? जा जा खुशाल. 4 दिवस लागतील. 4 वर्ष राहिलात तरी चिंता नाही. जा. नाहीतरी तुमचा इथे काही उपयोग होण्यासारखा नाहीच. मग मी थांबलो नाही. काही बोलावे ते बोललोही नाही. सरळ निघालो. म्हाताऱ्यालाच परत काय वाटले कुणास ठाऊक. त्याने हाक मारली, अहो अहो छत्रे. मी वळलो. परत त्या खतरुडाच्या मेजाशी येऊन उभा राहिलो. मी जा म्हणालो आणि तुम्ही निघालात. मग काय करू तर? हा प्रश्न अर्थातच मी विचारला नाही. संपादक मवाळ शब्दात म्हणाला, अहो आत्ता कुठं कामाशी ओळख झाली आहे तुमची. मन लावून काम केलं तर तयार व्हाल. या कचेरीत काम केलेली सारी पाखरं संपादक होऊन उडाली. माहीत आहे ना? मी अनिश्चयने मान हलवली. हसलो मात्र नाही. हसू आलेच नाही. मग जाताय तर, पण 4 दिवसात परत या. पुढच्या महिन्यापासून रविवारचा वाङ्मय विभाग तुमच्या हाती द्यावा म्हणतोय मी. मी पुन्हा एकदा नुसती मानच हलवली. वळू लागलो. पैसे बिसे घेतलेत का काही? नाही. घ्या की कॅशियरकडनं. मित्राच्या लग्नाला जाणार ते काय हात हलवीत? संपादकाचे बोलणे खरे होते की दृष्ट चेष्टेचे हे माझ्या नीटसे लक्षात आले नाही. अवचट, या छत्र्यांना 40 रुपये द्या. त्याने होऊन कॅशियरला सांगितले आणि मी धिटाव्याने कॅशियरच्या दिशेने वळलो. 10-10च्या 4 नोटा 5 वेळा मोजून अवचटांनी माझ्या हाती ठेवल्या आणि अगदी कमकुवत आवाजात त्याने एक स्वगत भाषण केलं. आता करताहेत काय न देऊन? फडणीस गेलेला आता झाडून. आता छत्र्यांच्याच तोंडी दिला पाहिजे तोबरा. अवचटाच्या तेवढ्या बोलण्यानेही परिस्थितीची अवस्था माझ्या लक्षात आली. लवकर परत फिरले पाहिजे असे मनाशी ठरवून मी बाहेर पडलो. 5 तारखेला सकाळी मी रघुच्या मठीवर धडकलो. तो नुकताच उठून दुनिया रंगरंगेली हे पद त्याला येत होते तशा पद्धतीने गात होता. मी समोर दिसताच त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्याने मला कडकडून मिठी मारली. कैसा हुआ सफर? त्याने विचारले. झोपच नाही आली रात्रभर. का? तुमच्या निटलीचे काय झाले? माझी झोप उडवणारा सवाल मी अगदी सरळपणे त्याच्यापुढे मांडला. माझ्या पाठीत एक जोरदार बकमा घालीत चेकाळ्यासारख्या स्वरात रघु बोलला, ती येणार आहे आपल्याबरोबर. म्हणजे? म्हणजे काय? राम्याला बायको मिळालीच आहे. आता निटली आणि मी. म्हणजे राम्याची नवरी? दुसरीच आहे. कोण? आहे एक सौभाग्यकांक्षिणी. प्रेम प्रकरण नव्हे? सरळ सांगून आलेली. मग लग्न वाडीला कशासाठी? राम्याचा बाप कंजूस, पोरीचा बाप कर्मदरिद्री.
थोडक्यात आटपावे म्हणून वाडी. मुलगी राम्याने पसंत केली आहे. न करायला काय झालं, सुंदर आहे. मग निटली. तिने पहिल्यांदा येऊन अभिनंदन केले राम्याचे. अगदी खुशीत येऊन म्हणाली, मी येणार बाई लग्नाला. राम्या सांगत होता. राम्याचे लग्न ठरलेच होते. निटलीच्या आणि त्याच्या प्रेमकथनाविषयी मी रघुला फारसे विचारले नाही. रग्या आपणहूनच तिच्याविषयी बोलू लागला. निटली म्हणजे एक कोडा आहे, गुलाबी कोड. राम्या तिच्यावर उगीचच मरत होता. तिच्या डोक्यात तसं काहीच नसलं पाहिजे. ती म्हणजे नुसतं फुलपाखरू आहे. तू पाहिली नाहीस राजा तिला. हसते गोड, बोलते गोड, चालते गोड. तू 100 कविता करशील तिच्यावर. मी कशाला करू कविता तिच्यावर. का? तिला फार आवड आहे बरं साहित्याची. अरे पण तिचे प्रेम तुझ्यावर, आणि मी कशाला कविता करू. तुझं तिचं लग्न ठरलं म्हणजे 4 शार्दूल विक्रीडी तर लिहीन मी. रघु खो खो हसला. तिच्याशी आपलं लग्न होणार एवढ्या कल्पनेनेही तो जणू बेहोश झाला. रघ्या, बोलो, ही निटली जातीची कोण आहे. ब्राह्मण. अरे राम्याच्या नात्यातली आहे ती. मग निटली कसलं नाव. निटली आम्ही म्हणतो तिला. तिचं खरं नाव अनसूया. अनिटलीचं झालंय ते निटली. माझ्या कुतूहलातला एक फुगा फुटला. आता तिला बघायला हवं होतं. रघु भाबडा. त्याच्या सौंदर्य कल्पना यथातथाच. राम्या बेटा लहानपणापासून रसिक. त्यानं एका पत्रात लिहिलं होतं, फडक्यांच्या साऱ्या नायिका ओवाळून टाकाव्यात असा नखरा आहे निटलीचा. रघुचं आटोपलं. आम्ही दोघांनी चहा घेतला. राम्याच्या घरी गेलो. उन्हे फुलली, उन्हे कलली. घरात लगीन घाई चाललीच होती. निटली काही आली नाही. कुणीही वयात आलेली पोर उंबऱ्यातून आत आली की मी रघुला नुसत्या डोळ्यांनीच विचारी, हीच का निटली. तो नुसत्या मानेनंच उत्तर दी, छे, ही कशी असेल निटली. शेवटी माझं औत्सुक्य इतकं शिगेला गेलं की रघुला मी लगीन घरातून बाहेर काढला आणि चक्क म्हणालो, आपण जाऊया निटलीकडे. रघुला तेच हवं होतं. आम्ही दोघेही तिच्या घरी गेलो. ती नेमकी घरात नव्हती. तिच्या आईनं सांगितलं की ती एवढ्यातच कुणा मैत्रिणीकडे गेली आहे म्हणून. तिच्या आईच्या मनात आमच्याविषयी फारशी आस्था नाही हे लक्षात येऊन देखील आम्ही अर्धा एक तास तिथे काढला. ती आली नाही. मी तर अशा गतीला आलो की तिचा एखादा फोटो असल्यास तो तरी पाहावा आणि डोळ्यांचे पारणे फेडून घ्यावे. ती नाहीच आली. निरोप घेताना रघु म्हणाला, येतो मग आम्ही. या, तिची आई मख्खपणे म्हणाली. आम्ही बाहेर पडलो. राम्या सारखा घाईतच होता. रघु माझ्याशी बोलत राहिला. त्याच्या बोलण्याचा विषय एकच, निटली निटली. वराडी मंडळी फारशी नव्हती. असतील 15-16 माणसे. रात्रीच्या गाडीसाठी आम्ही सामान सुमानासह स्टेशनवर पोहोचलो. अजूनही निटलीचा पत्ता नव्हता. रघ्याला विचारूनही काही लाभ नव्हता. त्याची बापड्याची खात्रीच होती की ती येणार. रघुच्या सुखद सहवासाची संधी ती चुकवणार नाही. आम्ही जागा धरल्या. गाडी सुटायची वेळ झाली. वधूपक्षाची माणसेही पलीकडच्या डब्यात बसली. रघ्याची भावी पत्नी मी पाहून घेतली. चांगली उंच नींद, अंगीपिंडी भरलेली, गोरी पान हसरी, मोठ्या मोठ्या डोळ्यांची. खरं तर 100त उठून दिसावं असं रूप होतं तिचं. पण निटलीविषयीच्या औत्सुक्याने तिच्या सुंदरपणाची काही छाप पडली नाही माझ्यावर. गाडी सुटायला 4-5 मिनिटे असतील. एवढ्यात डब्याच्या दाराशी उभा असलेला रघु आत वळला आणि म्हणाला, ती आली. मला चटकन उठावेसेच वाटले, पण उठलो मात्र नाही. डोळ्यात प्राण आणून बघत राहिलो.
रघुने हात देऊन तिच्या आईला वर घेतले. मग तिच्या बॅग आल्या आणि शेवटी ती आली. MSM रेल्वेच्या त्या दरिद्री डब्यात तिचा प्रवेश झाला. मात्र वातावरण कसे फुलारून आले. माणसांची गर्दी आणि सामानाची अडगळ ओलांडून येताना तिने पावले उचलली आणि टाकली ती एखाद्या नर्तकीच्या थाटाने. काखेतून लोंबकळणारी चांबडी पिशवी सावरीत तिने एकदा सहजच वर पाहिले. मी वेड्यासारखा जागेवरच उभा राहिलेलो होतो. माझी तिची नजरानजर झाली. डोळे मोठे विलक्षण होते त्या मुलीचे. तिच्या एका दृष्टिक्षेपानेच मी घायाळ झालो. माझ्या सर्वांगातून एक अनामिक शिरशिरी थरारून आली. अनोळखी आदरातिथ्याचा अर्थ लघळपणा असा होतो हे माहीत असूनही मी बोलून गेलो, इकडे आहे जागा, इकडे आहे जागा रघु. तिने परत वर पाहिले, माझ्याकडेच पाहिले. ती हसली. तिच्या हसण्याची लाल चुटूक चोच नेमकी माझ्या काळजाच्या फळावर लागली. एक मादक रस आतल्या आत पाझरू लागला. माझे अंतरंग त्या रसाने भारावून गेले. ती माझ्यापर्यंत पोचली. समोरच्या बाकावर सुतकी मुद्रेच्या 2 विठ्ठल सवाष्णी बसल्या होत्या. त्यांचे पेंग उडाले. त्या दोघी दोन्ही बाजूंकडे सरकल्या. आपल्या सुगंधी पदराचा फवारा अंतकरणावरच्या उभारावर स्थिरावीत माझ्या समोरच्या जागेवरती बसणार एवढ्यात गाडीने गती घेतली. अय्या म्हणत ती खालीच बसली. त्या म्हाताऱ्या आणखी दूर झाल्या. रघु तिच्या मागोमागच होता. आपल्या काखेतील पिशवी त्याच्या हाती देत ती म्हणाली, एवढी सांभाळाल? ओशाळवाने हसणे हसत रघुने ती सेवा स्वीकारली. विसाव्याला आलेल्या कुत्र्यासारखी त्याने स्वतःभोवती एक फेरी मारली आणि नाईलाजाने तो एका बॅगवर जाऊन बसला. थोडा दूर खिडकी शेजारी तो बसतो न बसतो तोच तिने त्याला विचारले, राम कुठे आहे? आहे. रामने बसल्या जागेवरून हजेरी दिली. तो हसला. त्याच्या समोरच्या दातांत पडलेली फट मला किळसवाणी वाटली. आणि राणी साहेब? निटलीने सारे शरीर गर्रकन वळवले. रेखीवपणे कापलेला काळा कुरळा केश संभार, शरीर कांतीला उठाव आणणारी चोळीची जरतारी पाठपट्टी, नितळ रंगाची मुलायम पाठ, त्याखालची मनोवेधक पृथुलता, हालचालीतील लवचिकपणाने या साऱ्या मोहावर कसल्या तरी जादूचा शिडकावा केला आणि माझे डोळे वेडावले. रामचे आणि तिचे भाषण मला चांगले स्पष्टपणे ऐकू आले, पण त्यातला एक शब्द देखील उमगला नाही. भारावून गेलेल्या अवस्थेतच मी तिच्या हालचाली पाहतच राहिलो. फार दूर बसलायस, एवढा दुरावा का? हे तिचं वाक्य मला कळलं. त्या वाक्याच्या पाठोपाठच ती हसली. त्या हसण्याने माझे कान वेडावले. एखादे नाजूक पीस कानात घालून हाताने ते फिरवीत राहिल्यावर जशा सुखद गुदगुल्या होतात ना, तशा गुदगुल्या होत राहिल्या. कानांना ते हसणेच ऐकत राहण्याचा चाळा लागला. डोळ्यांना तिच्या हालचाली निहाळण्याचा छंद लागला. नाकाने एक आभासमय नागाकृती घेतली आणि कितकीच्या कणसाला विळखा घातला. त्वचेवरचा रोम न रोम आनंद कंपित झाला. जीभ देखील रसलाभासाठी अधीरी झाली आणि अधाशीपणाने बोलली, रघु, ओळख तरी करून दे आमची. अरे हो, रघु म्हणाला. हा राजा, आमचा 3रा मित्र, पुण्याला असतो. तिने हात जोडले. ती हसली. मी तिच्या डोळ्यांकडेच पाहत होतो. फार सुंदर डोळे होते त्या मुलीचे. मीही नमस्कार केला. मीही पुष्कळ ऐकलंय तुमच्याविषयी, राम रघु दोघांकडून. कुणाचे आभार मानावेत ते नेमकं न कळल्यामुळे मी गप्पच राहिलो. तिने आणखी काही बोलावे, बोलतच राहावे असं माझ्या मनाला वाटलं. माझ्या उत्तराची अपेक्षा तिने केली नाही. मी तिच्या डोळ्यात सापडलो आहे हे जणू तिने जाणले होते. गजाड असलेल्या माणसाशी गजाबाहेरील माणसाने बोलावे तशी ती बोलू लागली. म्हणाली, तुमच्या कथा वाचल्या आहेत मी. हे फार मोठे प्रोत्साहन होते, पण त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणेही मला साधले नाही.
मग ती एकटीच बोलत राहिली. मी मंत्रमुग्धासारखा ऐकत राहिलो. मीच लिहिलेल्या गीतांच्या ओळी तिने मला गुणगुणून दाखवल्या. माझ्या कथांतील प्रसंग मला आठवून आठवून सांगितले. उण्यापुऱ्या 2 वर्षांतील माझी साहित्य निर्मिती तिने केवढ्या कौतुकाने स्मरणात साठवली होती. मला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. यापूर्वी कुठल्याही तरुणीचे भाषण इतक्या अखंडपणे माझ्या कानी पडलेले नव्हते. ती बोलत होती, मी ऐकत होतो. तिच्या बोलण्याचे परिणाम तिच्या डोळ्यांच्या हालचालीतून झंकारत होतो. मी तेच पाहत होतो. त्या डोळ्यांनी शतावधी तरंगती रूपे धारण केली. पंख फुलारलेला मोर नाचू लागला. साळुंक्या शब्द करू लागल्या. कोकिळा बोलू लागली. रिमझिम सुरू झाली. त्या आनंद नशेत मी सचैल न्हालो. वर्षेचा नाद ओसरला. उभाऱ्याच्या अभिलाषेने माझी गात्रे अधीर झाली. मी तिच्याकडे पाहत होतो. ती माझ्याकडेच पाहत होती. राम जागा होता. रघु जागा होता. निद्रा अशी कुणालाच लागली नव्हती. माझे जागे पण वेगळ्या जातीचे होते. बरसून थकलेली तिची दृष्टी आता मुक्यानेच काही याचना करीत होती. त्या चालत्या चव्हाट्यावर 2 शरीरातील अंतर नाहीसे होणे अशक्यच होते. माझ्या पायांना कसला तरी उबदार स्पर्श झाला. मी पाय मागे घेतला. पुन्हा तोच स्पर्श. माझी दृष्टी खाली वळली. डोळ्यांना दिसले ते सुख खदखद करीत सर्वांगी हसले. मग मी पाऊल मागे घेतले नाहीत. निटली आपले पाऊल माझ्या पावलांची भिडवीत होती. मी तिच्याकडे पाहिले. ती हसली. त्या हसण्यात ही याचना होती. त्या पाहण्यात ही याचना होती. मी माझे पाऊल हलकेच तिच्या पावलावर ठेवले. त्याने थोडा दाब दिला. मग हा खेळ सारखा सुरू झाला. चाफ्याच्या झाडासारखा मी पावलानेच काही पिऊ लागलो. शरीरावर अदृश्य धुमारे फुटले. धुमाऱ्यांच्या शाखा झाल्या. शाखांना कळ्या लहडल्या. कळ्यांची फुले झाली. एक वेडा वास साऱ्या आसमंतात कोंडून राहिला. चाफ्याच्या झाडाखाली त्या 2 पावलांची क्रीडा अखंडपणे होत राहिली. हा खेळ कितीतरी वेळ रंगत राहिला. आणखी कुणाला काही कळले नाही. कसला साद उमटला नाही की कुठलीही अशिष्ट हालचाल झाली नाही. जयसिंगपूर स्टेशन आले आणि आम्हाला उतरणे भाग पडले. निटली मुद्दामच की काय न कळे माझ्यापासून दूर झाली. आता तिने करवलीची भूमिका पत्करली. अपरात्री भाड्याच्या गाड्यांतून आम्ही वाडीला पोचलो. पुन्हा ब्राह्मणाचा वाडा होता. त्यात दोन्ही पक्ष उतरले. ती मला भेटलीच नाही परत. बायकांच्या घोळक्यात मिसळली. त्या बायका पुष्कळ जागत होत्या. तिचे ते हसणेही कानी येत होते. आम्ही तिघांनीही पथाऱ्या टाकल्या. झोपण्यापूर्वी रघुने मला विचारले, निटली कशी आहे आमची? मी काही उत्तर दिले नाही. रघुच म्हणाला, लाखो में एक है ना. तो आत्मतृप्त जीव थोड्याच वेळात झोपी गेला. घोरू लागला. रामला झोप लागत होती. एवढ्यात मला वाटते त्याच्या आईने की कुणी त्याला कशाला तरी हाक मारली. तो निघून गेला. तासाभराने परत आला. मी पूर्ण जागाच होतो. झोप काही केल्या लागत नव्हती. राम आणि रघु यांच्या पात्रांतील मजकूर आठवून आठवून मी निटलीची चरित्रगाथा गुंफण्यात गुंतलो होतो. एका संध्याकाळी राम कॉलेजमधून घरी परत आला. ओसरीवरच्या झोपाळ्यावर एक शोळशी बसली होती. टपोऱ्या डोळ्यांची, ठेंगण्या अंगलटीची, गोऱ्या पान रंगाची. रामने तिच्याकडे पाहिले नाही. तो तिच्या समोरूनच माझघराच्या चौकटीत शिरला. एवढ्याच रामच्या आई चहाचे पेले घेऊन येत असताना दिसल्या. त्याने रामला थांबवले. त्या म्हणाल्या, आलास का राम? हो. थांब थोडा, चहा घेऊनच जा. राम थांबला. आई पाठोपाठ ओसरीवर आली. चहाचा एक पेला उचलीत त्या झोपाळ्यावरच्या शोळशीला म्हणाल्या, अगं बैसानू, झोपाळ्यावर कसा चहा घेशील? मला आवडतं झोपाळ्यावर बसून चहा प्यायला. बरं बाई. त्याने कप तिच्या हाती दिला. दुसरा रामला दिला. रामने पुस्तके कपाटावर ठेवली.
तो उभ्या उभ्या चहा पिऊ लागला. हिला ओळखतोस? नाही. अरे, मी तुझी मावशी आहे दूरची. मावशी? रघुने एकदा लिहिले होते की राम तिला मोहक मावशी म्हणाला. तिचे आणि त्याचे नाते मावशीचे आहे. सुंदर पुरीशी असली अवजड नाती असू नयेत. माझी आणि तिची ओळख पोस्टात झाली. कसले तरी रजिस्टर पार्सल न्यायला आली होती. नावावरून मी चौकशी केली. ती रामची मावशीच निघाली. रामची मावशी का म्हटल्यावर ती इतकी गमतीदार हसली की जबाब नाही. रामने लिहिले होते, अनु आणि मी आज मीराबागेकडे फिरायला गेलो होतो. आमच्या कॉलेजात पोत्याने पोरी आहेत, पण अनुची सर एकीला नाही. मीराबागेत तिने बकुळीची ओंजळभर फुलं वेचली आणि ती ओंजळ माझ्या मस्तकावर पालथी केली. रघुला तिने घरी बोलावले आणि आपला तिकिटांचा संग्रह दाखविला. रामला मंजूळ आवाजात गोविंदाग्रजांची पहिले चुंबन कविता तिने गाऊन दाखवली. तो तर बेहोश झाला. रघुने तिला सायकलवर बसावया शिकवण्याचे वचन दिले. सायकलच्या हाताऐवजी तिने एकदा रघ्याचेच हात धरले. राम आणि ती एका इंग्रजी चित्रपटाला गेली होती. समोरचे चुंबनाचे दृश्य पाहून तिने शेजारी बसल्या रामचा हात आपणहून दाबला. राम आणि ती रोज त्र्यंबुलीच्या टेकडीकडे फिरायला जाऊ लागली. रघुही येऊ लागला. ती क्षणात प्रौढ होते, क्षणात बालिश. मी तिला निटली म्हणतो. लहानपणी मैत्रीण म्हणे तिला अशाच नावाने हाका मारित होत्या. निटलीने टाचा उचलल्या आणि माझे चुंबन घेतले. निटली आणि मी आज रंकाळ्यावर पोहायला गेलो होतो. तिचा पोहण्याचा वेश पाहून अडाणी कोल्हापूरकरांनी कटड्यावर गर्दी केली. ती माझी झाली तर माझ्या इतका सुखी मीच, पण तिचा थांग लागत नाही. मध्यरात्र उलटून गेली होती की पहाट झाली होती कुणास ठाऊक. खोलीत अंधार होता. रघु एखाद्या दगडासारखा थंडगार झोपला होता. राम परत आपल्या अंथरुणावर येऊन पडला होता. मला वाटते त्यालाही झोप लागली होती. मला झोप येत नव्हती. राम आणि रघुने पत्रात लिहिलेले निटलीबद्दलचे प्रसंग माझे मन माझ्या आत्मचरित्रात बसवू पाहत होते. त्या दोघांनी तिच्याविषयी लिहिले होते ते सारे एकांगी. तिला हवेत ते गुण त्या दोघांतही नाहीत, हा माझ्या मनाचा सिद्धांत होता. डोळे मिटत होते पण झोपत नव्हते. शरीर आळसावले होते पण निजत नव्हते. जागृती नव्हे, स्वप्न नव्हे, निद्रितावस्थाही नव्हे. मी ज्या अवस्थेत होतो त्या अवस्थेचे नाव खरोखरीच मला सांगता येणार नाही. खोलीचे दार हलकेच उघडले. एक तरुणी आत आली. अगदी मंद मंद पावले टाकीत आली. मला उगीच वाटले निटली आली. मनाच्या त्या छंदाचा आता माझा मलाच वीट आला. मी डोळे मिटण्याचा प्रयत्न केला. ती तरुणी रामच्या शय्येशी आली. त्याला जागा करण्यासाठी ती त्याला हाका मारू लागली. अगदी हळू आवाजात, राम राम. मला स्पष्टपणे भासली की तो आवाज निटलीचाच आहे. आता काय म्हणावे या वृथाभासाला. भासत असलेल्या त्या घटनेकडे दुर्लक्ष करायचे मी ठरवले. पाठ वळवली आणि झोपण्याचा आटोकाट प्रयत्न केला. डोळे जागा सोडून गेले. शरीर निश्चेष्ट झाले. तिचे हसणे, बोलणे, पिऊन चेकाळलेले कान मात्र हट्टाने जागत राहिले. त्यांच्या हट्टाच्या पदरी काही संवाद पडले. कानांची खात्री होती की तो स्वर निटलीचाच होता. राम, तू? यावेळी? हो. मूर्ख आहेस का? आजवर टाळले. आज अखेरची संधी आहे. अगं पण उद्या सकाळी माझं लग्न, म्हणूनच मी आज आले. नंतर नंतर साध, नुसते आवाज. तसले आवाज माझ्या कानाने पूर्वी कधीच ऐकले नव्हते, कधीच अनुभवले नव्हते. अनुमानाने साधाशी साध जोडला तर साऱ्या घटनेचा एकच अर्थ होता. सकाळ झाली. सर्वत्र गडबड सुरू झाली. सनई चौघड्यांचे सूर वाजू लागले. मी जागा झालो. राम किंवा रघु कुणीच जाग्यावर नव्हते.
मला वाटते तिकडे लग्नपूर्व धार्मिक विधींना प्रारंभ झाला होता. दोन्हीकडच्या बायकांची कार्यमग्न हालचाल आणि गडबड कानी येत होती. मी उठायला हवे होते. मी उठण्याचा प्रयत्न करणार तोच रात्रीचेच ते दार उघडले आणि ती आत आली. नीटलीच होती ती. दवात न्हालेल्या ताज्या चाफे फुलासारखी सुंदर दिसत होती. पिवळा जरीचा नऊवारी शालू, पिवळी बुट्ट्यांची चोळी, गळ्यात सोन्याचे दागिने, नाकी नथ. तुम्ही? मी धडपडून उठलो. उठा, उठवायलाच आले तुम्हाला. मी अंथरुणातच उठून बसलो. अनिमिष नेत्राने तिच्याकडे पाहत राहिलो. अनाग्रहात फुलाचे सौंदर्य तिच्या साऱ्या कमनीयतेतून ओसंडत होते. कानांनी ऐकलेली आणि आभासाने चितारलेली कालची घटना काय केवळ स्वप्न होते? अर्थातच. उठा ना, अंघोळीचं पाणी तयार आहे. देवप्रतिष्ठा बसली. सीमांत पूजन, वाग्निश्चय सार एकापाठोपाठ एक होणार. ती हसत म्हणाली. तुम्ही पुढाकार घेतलेला दिसतोय लग्नात. मी म्हणालो. नवऱ्या मुलाची मावशी आहे मी, पण वरमातेनं करवलीचे अधिकार दिले आहेत मला. ती पुन्हा हसली. म्हणाली, चला, तुमचे दोघेही मित्र सारखे विचारत आहेत, चला. दार उघडे ठेवून ती लगबगीने निघून गेली. चांदणी रात्र. निघून जाताना पाठीमागे दरवळतात ते सारे गंध आणि नाद माझ्या मनी मानशी दरवळले. मी लगबगीने उठलो. ती गेली त्या दाराने तिच्या पाठोपाठ चालू लागलो. तिच्याबरोबर चालावे ही आशामध्येच खुडली गेली. मी उभा राहिलो. काल रात्री रामच्या कानाशी लागली ती नियोजित वधू तर नव्हती? या विचाराने मला उगीच अवघडल्यासारखे झाले होते. नेटली निर्दोष असल्याची मीच मला ग्वाही दिली आणि परसदाराकडे वळलो. क्षेत्रस्थानी साजरा होत असला लग्न समारंभ खरे तर कळाहीन वाटतो. निटलीच्या हसऱ्या वावराने त्याला गती आली, सौंदर्य आले, प्रसन्नता आली. वराच्या मागे ती करहा दिवा घेऊन उभी राहिली तेव्हा खरोखरीच ती एखाद्या पौराणिक देवतेसारखी दिसली. सनई चौघड्याचे नाद, देववाणीतले अर्थवादी मंत्र, यज्ञीय धूर, तिच्या हसऱ्या हालचाली, आग्रही आणि अर्जवी बोलणं, या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर मला रात्रीच्या घटनेचा विसर पडायला हवा होता. तो मात्र पडला नाही. सायंकाळपर्यंत गृहप्रवेशसुद्धा सारे समारंभ संपले. वर वधू फुलांचा पोशाख घालून श्री दत्तात्रयाचे दर्शन देखील करून आले. मी उगीचच एका पिंपळाच्या चौथऱ्यावर बसून होतो. परत जाण्यासाठी भाड्याच्या मोटारी ठरवल्या होत्या. त्या यायला अजून अवकाश होता. पारावर बसून मी विचार करीत होतो, निटलीचा आणि रात्रीच्या त्या नादचित्राचा. राजा! रामच्या हाकेने मी भानावर आलो. या नवरदेव, जरा येतोस? कुठं? थोडं नदीकिनारी भटकून येऊ. इथं घाटापर्यंत. आम्ही दोघे घाटावर गेलो. संध्याकाळची वेळ. देवळात तेवणाऱ्या समयाचा प्रकाश आसमंतात रेंगाळत होता. आत आत खुपणाऱ्या शंकेला त्यामुळेच वाचा फुटली की काय न जाणे. राम, मी म्हणालो. तो बोललाच नाही. का रे? गप्प का? आत्ता तर तू आनंदानं बेहोश व्हायला हवंस. मनासारखी जोडीदारी मिळाली तुला. रामने एक निश्वास सोडला. का रे? लग्नाला आदल्या रात्रीच. काय झालं? तुला सांगितल्यापासून चैन पडणार नाही मला. तुम्ही दोघेही गाढ झोपला होतात. नाही, मला नाही ठीक झोप लागली. म्हणजे तू सारं पाहिलंस? रामने घाबऱ्या घाबऱ्या विचारलं. मला नकार देणे कठीण गेले. मला फार अपराधी वाटतं रे. त्यात कसला अपराध? नियोजित पत्नी. कोण? वहिनीच ना आल्या होत्या? हॅट, अशक्य. ती अजूनही एक शब्द बोललेली नाही माझ्याशी. मग कोण होती ती? तीच निटली.
आम्ही दोघेही गप्प झालो. स्थिर चित्रासारखे कितीतरी वेळ उभे राहिलो आम्ही. मग रामच म्हणाला, आत्तापर्यंत खेळवलं तिनं आणि शेवटी तिचं रघुवर प्रेम आहे ना? मी काहीतरी विचारलं. कसलं प्रेम? हेच नुसता खेळ? याचा अर्थ तिचा तिलाच माहीत. नंतर पुष्कळ वेळ आम्ही घाटावर बसून होतो. देवळातल्या घंटा वाजल्या. गुरुदत्ताचे जय जयकार निनादले. गाड्या आल्या आहेत हे सांगण्यासाठी शोधित आली निटलीच. चला चला, गाड्या आल्या आहेत. तीच लचक, तेच हसणे, तीच कमनीयता, तीच नृत्यासारखी चाल. आम्ही मुकाट्याने उठलो आणि चालू लागलो. मोटारीतून परत जाताना देखील तिने नेमकी माझ्या समोरची जागा निवडली. प्रवासभर तिने पुन्हा तोच खेळ मांडला. माझ्या पायांना तिच्या पायांचे स्पर्श होत राहिले. त्या स्पर्शांत तो उभारा आला नाही. येत्या प्रवासातले भास जात्या प्रवासात उगवले नाहीत. एकदा मनात आले, हिचे नाजूक पाऊल कुस्करून टाकावे, तिच्या चालीतले नृत्य कायमचे जायबंदी करून टाकावे. मी केले मात्र काहीच नाही. अवतीभोवती माणसे होती. पुण्याला परत जाताना मी रामला आवर्जून सांगितले, रघ्याला सांग समजावून, तो नादावला आहे. काही उपयोग होणार नाही रे. का? त्याला पटणार नाही. का? तिचा खेळच तसा असतो, मंत्रमुग्ध करणारा. थांबणार कधी हा खेळ? तिच्याबरोबरच तिच्याशी लग्न करील तो जित्ताच नरकात पडेल म्हण की. ती लग्न करणार नाही, अशीच खेळत राहणार ती. आणि निसर्ग, ती व्यवस्था केली आहे तिनं. कोण म्हणतं? माझ्या पत्नीनं सांगितलंय मला. ती त्याच गावची आहे. निटलीचं लग्न पूर्वीच झालेलं आहे कर्नाटकातल्या कोणा राजपुत्राशी. त्याच्या संपत्तीचा तिला मोह आहे. तो बापडा अपघातानं मरून गेला. तिला नुसत्या आनंदाची हौस आहे. तेवढंच तिचं आयुष्य. खेळ खेळ, नुसता खेळ. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.